करतात या मंचावरती सन्मान संपन्न होतोय माननीय श्री संजय राऊत साहेब, खासदार राज्यसभा। एकनिष्ठ, प्रामाणिक, सत्यवादी, रोखठोक असं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा उपाध्यक्ष तसेच सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते मंचावरती होतो आहे। पुणेरी पगडी, स्नेहाचं वस्त्र, मानपत्र आणि मानचिन्ह देऊन नरेंद्र मोदी आहे 11 दिवस उपवास करत बसले। आज काय म्हणे प्रधानमंत्री सतरंजीवर 8 दिवस झोपणार आहेत। महात्मा गांधींनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्याला कळलं की देशाच्या 70% जास्त लोकांच्या अंगावरती वस्त्र नाही, तेव्हा त्यांनी वस्त्राचा त्याग केला आणि आयुष्यभर पंचा नेसून फिरले। हे आयुष्यभर सतरंजीवर झोपणार आहेत का? हे नाटकं काय सांगताय तुम्ही? ते थंड पाण्याने आंघोळ करताना दाखवत होते लोकांना पाणी नाही आंघोळीला। इथे उपवास केला। 35% बालकं अजूनही कुपोषित आहेत या देशामध्ये आणि 80% लोकांना तुम्ही खायला अन्न नाही म्हणून 5 किलो धान्य फुकट देताय। ही तुमची कर्तव्य, लोकांना भिकारी केलाय तुम्ही आणि कसली उपवासाची नाटकं करताय। भाजपाच्या अजस्त्र ताकदीपुढे जर असं हे तोडाफोडीचं जर राजकारण सुरू असेल तर इंडिया आघाडी कसा काय टिकाव धरेल आणि त्याचा रोडमॅप काय असेल? मुळात नितीश कुमार ही फार मोठी ताकद आहे असं मी कधीच मानत नाही। नितीश कुमार बिहारचे नेते आहेत, ओव्हररेटेड नेते आहेत, ओव्हररेटेड। आणि मी कालही सांगितलं की या वर्षभरात 2 वर्षात त्यांनी 3 वेळा पक्ष बदलला। तिथे फक्त विरोधी पक्ष बदलतो, सरकार तेच असतं। इतर ठिकाणी सरकार बदलतं, इथे विरोधी पक्ष बदलतो फक्त। बघा खिंडार बिंडार काय पडलेलं नाही। नक्कीच भारतीय जनता पक्षाला आनंदाचा उकाळा फुटलेला आहे। खरं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वस्त्रहरण कोणाचं झालं असेल तर भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे। हे जे त्यांच्याबरोबरचे एक उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी शपथ घेतली डेप्युटी सीएम म्हणून, सम्राट चौधरी, ते काही महिन्यापूर्वी असं म्हणाले होते जर नितीश कुमार परत सत्तेत आले तर माझी पगडी उतरवेन मी। आज 30 पगडी घालून ते नितीश कुमारबरोबर शपथ घेताना लोकांनी पाहिजे। असे शब्द आपल्याकडे देवेंद्रजींनी घेतले होते आणि एकनाथ शिंदे, हो मी लग्न करणार नाही म्हटले होते। अशा हे अमित शहा गृहमंत्री काही झालं तरी नितीश कुमारला परत दारात उभा करणार नाही। हात जोडून गुडघे टेकून आले तरी नितीश कुमार आणि भाजपशी युती होणार नाही। हे प्रश्न लोकांनी ह्या लोकांना विचारायला पाहिजे, नितीश कुमारला नाही। नितीश कुमारचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, आम्हाला माहिती आहे। आमच्या अनेकदा बैठकात आम्ही ते पाहिलं आहे की त्यांनी बोलू नये। आम्हाला असं वाटायचं की बाबा त्यांनी आता जास्त बोलू नये। वयानुसार बघा ही शारीरिक विकलांगता असते, मानसिक विकलांगता असते, ही अनेकांच्या बाबतीमध्ये आम्ही अनुभवलेली आहे। नितीश कुमारांनी एक निर्णय घेतला, याचा अर्थ बिहार हातातून गेलं आहे का? नाही, उलट तेजस्वी यादव बरोबर इतर काही लहान पक्ष अधिक मजबूतीने एकत्र आले आणि नक्कीच ते बिहारमधली लढाई पुढे नेते। बिहार हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक राज्य आहे। बिहारच्या DNA मध्ये राजकारण आहे। तुम्ही पहा बिहारमधून इतके लोक निवडून गेले आणि मोठे मोठे नेते झाले। महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते बिहारमधून निवडून यायचे। ज्या दिवशी या देशातली जनता रस्त्यावर उतरून EVM जाळेल, बरं का, जगात कुठेच EVM नाही आहे। हा EVMचा आत्मविश्वास, हा मशीनचा आत्मविश्वास आहे। भाजपा जिंकत नाही, मशीन जिंकते, हे आता याच्यावरती माझी खात्री पटलेली आहे। मी स्वतः EVMचा समर्थक कधी काळी होतो की नाही आपण विज्ञानाकडे तंत्रज्ञानाकडे जायला हवं, हे मी सांगायचो। पण अलीकडच्या काळात विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीने लागले ते लागूच शकत नव्हते, मला माहिती आहे। तेव्हा मला वाटलं की गडबड आहे, मलाही वाटतंय गडबड आहे। EVM जर नसेल तर भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पण जिंकणार नाही, हे माझं आता पक्क खातं। विरोधकांचं म्हणणं असं आहे की EVM जर आहे तर तेलंगणात पण निकाल लागला, EVM जर आहे तर महानगरपालिका निवडणूक घेण्याची भीती का वाटते? विरोधकांचं किंवा भाजपच्या लोकांचं म्हणणं असं असतं की जेव्हा विरोधक हरतात तेव्हा EVM आणि जेव्हा जिंकतात तेव्हा काय? मग EVM मध्ये घोटाळा आहे
हा किडा टाकणारे भाजपवालेच आहेत ना. जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा सगळ्यात आधी EVM मध्ये कसा घोटाळा आहे आणि आपण EVMच्या विरुद्ध न्यायालयात जायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळ्यात आधी किरीट सोमय्या पुढे आले. त्याने शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब ठाकरेंसमोर एक प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले आणि देशभरामध्ये EVM घोटाळ्यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याचं काम तेव्हा भारतीय जनता पक्ष करत होता. हा भारतीय जनता पण पक्ष. याच्यात एक तांत्रिक मुद्दा असा आहे सर की EVMवर शंका काँग्रेसही घेतं, आम आदमी पार्टीही घेते, आपणही आता घेत आहात. जर सगळ्या पक्षांना EVMवर शंका आहे तर हे जे सगळे म्हणजे गैर भाजपा असणारे सगळे पक्ष एकत्रितपणे संसदेमध्ये ही भूमिका का उचलत नसतील की अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने पडेंगे आणि बॅलेट पेपरवर हे झालं सगळं पाहिजे. करून झालेलं आहे. निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय बैठका झालेल्या आहेत. पवार साहेब आहेत का याच्यात? निवडणूक आयोग झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जाऊन आलो. पण या सगळ्या घटनात्मक संस्था एक दोन व्यक्तींच्या गुलाम म्हणून काम करणार असतील तर तुम्हाला कसा न्याय मिळेल? आज या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही लोकांची राहिली नसून त्या लोकशाहीला गुजरातचे एक दोन व्यापारी हे त्या लोकशाहीचे मालक झालेले आहेत. अशा वेळेला तुम्ही कसा काय न्यायाची अपेक्षा करता? अजिबात नाही होणार ते. त्याच्यामुळे लोकांचा उठाव आज बांगलादेशसारख्या देशामध्ये सुद्धा शेवटचा देश होता बांगलादेश, जिथे EVM होतं. अर्थात त्या EVM भारतातूनच जात होत्या, इथेच बनवून जात होत्या. पण त्यांनीसुद्धा विरोधी पक्षानं आंदोलन सुरू केल्यावर निवडणुका बॅलेट पेपरवरती केल्या. तुम्हाला माहिती आहे का, मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा सुरुवातीला सर्व मतदारसंघातले पोस्टल बॅलेट मोजले जातात आणि पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टल मतदान हे कागदावरती असतं. जवळजवळ 199 मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मी मानतो तो ट्रेंड आहे. तो ट्रेंड जो बॅलेट पेपरवरती आला आणि ते मतदान हे देशभरातून होत असतं. शासकीय कर्मचारी असतील, सैनिक असतील, बाहेर गेलेले इतर काही लोक असतील, त्यांचं मतदान आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असतं. मध्य प्रदेशमधल्या 199 ठिकाणी जवळजवळ काँग्रेस पक्ष त्या ट्रेंडनुसार आघाडीवर होता. पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक म्हणजे EVMचं मतदान झालं तेव्हा तो ट्रेंड कसा बदलू शकतो? ट्रेंड हा ट्रेंड असतो. याच्यावरून मला पूर्ण खात्री पटते की दया कुछ तो गडबड है. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.